नवी मुंबई आणि फेडेक्स च्या 6 शॉर्ट मिलेगा। ओके सो हाँ इसको त्याला हवा बंद केलं, व्हॅक्यूम बंद केलं आणि ते लॅबला पाठवून दिलं. सेम अप्लायज टू डिजिटल फॉरेन्सिक्स. ओरिजिनल एव्हिडन्स इमेज केली, इमेज वरती प्रोसेस करायची, एकदम सिंपल. आता प्रोसेस केल्यानंतर त्यात काय शोधायचं, हार्ड डिस्क वरती, बरोबर. म्हणजे त्या हार्ड डिस्कला आपण काहीतरी टूल लावलं पाहिजे. ते टूल काय ताकद पाहिजे त्या टूलची, की या पर्टिक्युलर लॅपटॉपला किती USB कनेक्टेड झाले होते, बरोबर. एक खूप सर इकडे समोर. मनोहर पगार वर्कशॉप ठेवला होता, काय उद्देश होता, याच्या पुढच्या कसा काय लाभ होणार? आपण आता बघतोय की नवी मुंबई ही जेवढं इमर्जिंग एक सिटी आहे इकॉनॉमिकली, कंपन्या नवीन नवीन या ठिकाणी आहेत आणि इथे जे काम करणारे IT पार्क्स आहेत, डेटा सेंटर्स आहेत, त्याच्यामुळे टेक्नॉलॉजी ड्रिव्हन विषय नवी मुंबईमध्ये आणि ओव्हरऑल MMR मध्ये आपल्याला दिसतो. या सगळ्यांमुळे सायबर फ्रॉड सुद्धा वाढलेले आपल्याला एकंदरीत दिसतात. नवी मुंबईचं जर उदाहरण घेतलं तर चालू वर्षामध्ये 250 करोडपेक्षा जास्त रुपये आतापर्यंत लोकांचे सायबर ऑफ झालेले, सायबर फ्रॉडमध्ये लोकांचे आपले गमावलेले त्यांनी तेवढे पैसे आहेत. चॅलेंज नवीन आहे, त्याच्यामुळे आमच्या माननीय पोलीस आयुक्त सरांनी सायफाय युनिट्स प्रत्येक पोलीस स्टेशनला स्थापन केलं. आतापर्यंत फक्त सायबर पोलीस स्टेशन जे होतं ते क्राईम ब्रँचचं अधिपत्याखाली हे काम करायचं आणि इकॉनॉमिक ऑफेन्स विंग होतं जे इकॉनॉमिक रिलेटेड गुन्हे बघायचं. मात्र पोलीस स्टेशनला पण असं एक युनिट असलं पाहिजे म्हणून सायफाय युनिट्स तयार केलेलं आहे, सायबर प्लस फायनान्स. आणि यांनी नवीन नवीन गुन्हे जे दाखल होतात त्याचा तपास योग्य रीतीने कराय, याच्यासाठी त्यांना ट्रेनिंगची गरज होती. ट्रेनिंगसाठी ट्युटर कुठे आहेत किंवा त्याच्यासाठी जो येणारा खर्च आहे तो कोणी करायचा, ह्या बऱ्याचशा समस्या त्याच्यामध्ये असतात. फेडेक्स आणि युनायटेड वे या दोन्ही ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत त्या एकत्र आल्या. फेडेक्सने त्याच्यासाठी फायनान्शियल मदत केली, युनायटेड वेनी त्यासाठी ट्रेनिंग ऑर्गनाईज केलं. साधारणतः 10-17 याच्यामध्ये झालेत. या संपूर्ण सत्रामध्ये 500 पोलीस ऑफिसर आणि अंमलदार जे आहेत यांना ट्रेनिंग दिलं गेलं. ही सुरुवात आहे. यानंतर मॅक्सिमम आमचा जो स्टाफ आहे, जो पर्टिक्युलरली सायफाय युनिटमध्ये काम करणार आहे, जो सायबर पोलीस स्टेशनमध्ये काम करणार आहे, ह्या लोकांचं 100% ट्रेनिंग पूर्ण करणे, येणाऱ्या सर्व सायबर गुन्ह्यांना दाखल करून घेणे, दाखल केलेल्या गुन्ह्यांचं डिटेक्शन ह्या ट्रेनिंगच्या मार्फतीने करणे व जे आरोपी आहे हे याच्यामधनं योग्य आरोपीपर्यंत पोहोचणे आणि त्यांना पकडणे. सोबतच अवेअरनेस वाढवण्यावर सुद्धा आमचा फार मोठ्या प्रमाणात भर आहे. तर निश्चितच हे ट्रेनिंग सत्राची सुरुवात जी आहे ती सायबर ऑफेन्स फ्री नवी मुंबई हे करण्यासाठी याचा नक्कीच लाभ होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. हमें नवी मुंबई में और ओवरऑल MMR रीजन में दिखता है. इसके तहत हमारे पुलिस आयुक्त श्री मिलिंद भारंबे सर ने अभी साइफाई यूनिट की एस्टेब्लिशमेंट हर एक पुलिस स्टेशन में की है, जिसमें साइबर रिलेटेड और फाइनेंशियल रिलेटेड फ्रॉड का इन्वेस्टिगेशन किया जाएगा. इसमें नया स्टाफ भी आएगा क्योंकि जो ट्रेडिशनल ट्रेंड है क्राइम का, इसके अलावा साइबर क्राइम का ट्रेंड भी बढ़ता हुआ दिखता है. अभी तक नवी मुंबई में करीब 250 करोड़ से ज़्यादा मनी जो है वो लोगों का साइफन ऑफ हुआ है साइबर क्राइम में. ये आगे भी बढ़ता जाएगा, इसलिए अवेयरनेस तो नवी मुंबई पुलिस कर ही रही है. बट साइबर पुलिस स्टेशन और साइफाई यूनिट्स में काम करने वाले जो पुलिस वाले हैं, इनका ट्रेनिंग करना, सब टेक्निकल ट्रेनिंग देना सबसे ज़्यादा इंपॉर्टेंट था, चैलेंजिंग भी था, जिसके लिए ट्रेनर की अवेलेबिलिटी प्लस उसके लिए जो जरूरी फंड है इसका भी इंतजाम होना जरूरी था. फेडेक्स और यूनाइटेड वे ये दोनों कंपनीज ऑर्गेनाइजेशंस ने अप्रोच किया. हमारे DCP HQ संजय कुमार पाटिल साहब से उनकी बात हुई. फेडेक्स ने इसमें हमें फाइनेंशियल हेल्प किया और यूनाइटेड वे ने इसमें टेक्निकल एक्सपर्टीज हमें प्रोवाइड किए. टोटल 10 सेशंस में अभी तक 500 पुलिस वाले इसमें ट्रेंड हुए हैं. ये इनिशियल लेवल पे है, इसके बाद में ट्रेनिंग जारी रहेंगे और अच्छी तरीके से, ताकि ऑफेंस रजिस्टर होने के बाद एक्यूज्ड को आइडेंटिफाई करना और उसके वहाँ तक पहुँच के उसे अरेस्ट करना, ये जो चेन है इसमें ट्रेंड पुलिस ऑफिसर को यहाँ पे क्रिएट करना और साइबर क्राइम फ्री नवी मुंबई को एक उसके आगे तक नवी मुंबई पुलिस को लेके जाना, ये हमारा जो टारगेट है, इसके लिए निश्चित ही हमें इसकी हेल्प होगी.